अशी लाईफस्टाईल जी आपले आजी आजोबा म्हणजे आपल्या आधीच्या पिढी जगत होत्या. आता म्हणजे प्लास्टिक हा असा प्रोडक्ट आहे जो आपण अजिबात टाळू शकत नाही. ज्या भाजीवाल्यांकडे ज्या बॅग्स असतात पातळ, तर त्या रिसायकल होत नाही. पण फोन विसरत नाही माणूस, बाहेर निघताना चावी विसरत नाही, चप्पल घालायचं विसरत नाही. वेट वेस्ट म्हणजे त्यांना वाटतो ओला कचरा आणि ड्राय वेस्ट म्हणजे सुका कचरा. नमस्कार, मी प्रसन्न आणि मनमोजी जुगाडच्या या नवीन एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा विषय आहे सस्टेनेबिलिटी. सस्टेनेबिलिटी म्हणजे निसर्गाशी संतुलन राखत आपण आपलं आयुष्य कसं व्यतीत करू शकतो, यावर आपण आज थोडी माहिती घेणार आहे. तर मग एक बेसिक प्रश्न असा आहे की सस्टेनेबिलिटी म्हणजे काय आणि म्हणजे ते का महत्वाचं असतं? ओके, सस्टेनेबिलिटी म्हणजे एकदम सिंपल भाषेत सांगायचं म्हणलं तर एक अशी जीवनशैली, अशी लाईफस्टाईल जी आपले आजी आजोबा म्हणजे आपल्या आधीच्या पिढी जगत होत्या. कमी गोष्टींमध्ये सगळं ते त्यांचं आयुष्य काढत होते. मग ते जेवणाबद्दल असू द्या किंवा डेली लागणाऱ्या ज्या वस्तू असतात त्या रिलेटेड, म्हणजे सगळ्या गोष्टी कमी ह्याच्यात आणि जे नॅचरल आहे मोस्टली ते वापरूनच त्यांनी सगळी लाईफ त्यांची हे केलेली आहे. तर ते लाईफस्टाईल म्हणजे सस्टेनेबिलिटी. आणि हे टर्म्स आत्ता मार्केटमध्ये आले. हे आधीपासून आपल्या इंडियन कल्चरमध्ये किंवा ट्रेडिशनमध्ये हे आधीपासून चालूच आहे. आणि हे यासाठी गरजेचं आहे कारण त्याच्याने ना आपल्याला हार्म होतं ना एन्व्हायरमेंटला हार्म होतं. कारण की तुम्ही सगळं नॅचरल प्रोडक्ट वापरता, एन्व्हायरमेंटमधूनच घेतात, तर ते डिकम्पोज व्हायला एन्व्हायरमेंटमध्येच जायला एन्व्हायरमेंटला काहीच नुकसान होत नाही. आणि आपली बॉडी पण नॅचरल आहे तर त्याचं नुकसान आपल्यालाही होत नाही. ओके. त्यामुळे ते इम्पॉर्टंट आहे. ओके, पण मग सस्टेनेबिलिटी असं म्हटलं तर मग इको फ्रेंडली लाईफस्टाईल असं म्हणता येतं, बरोबर? हो पण हो. मग ती जर इको फ्रेंडली म्हटल्यावर मग लोकांच्या डोक्यात असं येतं की ते एक्सपेन्सिव्ह असेल किंवा महाग असेल, तर ते तसं असतं का? नाही, इको फ्रेंडली हे अजिबात महाग नाहीये. म्हणजे ही खूप लोकांची मिसकन्सेप्ट आहे. तुम्ही काय चॉईस करतायत यावरती डिपेंड करतं. तुम्ही जर दाखवण्यापुरती इको फ्रेंडली प्रोडक्ट्स घेत असेल ॲस्थेटिक लुकसाठी, तर ते तुम्हाला महाग पडू शकतं. म्हणजे मी परत तिथेच जाईल, आपले आजी आजोबा. तर ते जेव्हा बाहेर जात होते कधीही, तर त्यांना एक सवय होती की ते घराबाहेर निघताना कापडी बॅग घेऊन जायचे. मग ते मंदिरात जात असेल तरी पण, म्हणजे असं नाही की काहीतरी घेऊन यायचंच हे त्यांच्या डोक्यात असायचं, पण काही मिळालं तर घेऊन येता येईल, तर पिशवी आपली सोबत असलेली बरी. अजूनही ज्या घरामध्ये आजी आजोबा असतात, ज्या घरातली कुठलीही व्यक्ती बाहेर जाते, ते मागून ओढून सांगतात की पिशवी घेऊन जा जाताना. तर तेच आहे, तुम्ही कॉन्शियसली जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या हॅबिट्स आहेत, ते तुम्ही जर फॉलो केल्या तर त्यात तुम्हाला एक्सपेन्सिव्ह असं कधीच आढळणार नाही. आणि मी असं बघितलंय किंवा मला असं वाटतं, ॲटलिस्ट मिडल क्लास, इंडियन मिडल क्लासमध्ये जे जुने कपडे असतात तर तेच कधी पोछा म्हणून वापरले जातात, काय पाय पुसणं वगैरे किंवा गाडी धुवायला, गाडी पुसायला. तर हे रियूज करणं, रिसायकल करणं हा सस्टेनेबिलिटीचा भाग आहे. तर त्यासाठी तुम्हाला कपडे नवीन घ्यायची गरज नाहीये. म्हणजे फटकं जे आपण फरची पुसायला घेतो, तर मला नाही वाटत मग ते तुम्हाला जास्त एक्सपेन्सिव्ह जाते. तुम्ही काय चॉईस करताय त्यावरती डिपेंड करतं ते. आणि तुम्ही जसं आता कापडी पिशवीचा मेन्शन केलं की आजी आजोबा कापडी पिशवी घेऊन जायचे बाहेर, पण मग आता असं आहे की त्याला रिप्लेस आपल्याला प्लास्टिकच्या बॅग्सने केले. तर मग प्लास्टिकच्या बॅग्स म्हणजे इतके हार्मफुल आहे हे सगळ्यांना माहिती आहे, तरी पण मग आपण त्याचा यूज का थांबवत नाही? म्हणजे ते एक्झॅक्टली काय आहे? ते आता ऍक्च्युली गव्हर्नमेंटने मध्ये आणलं पण होतं की प्लास्टिक बॅन करायचंय, पण लोकांना ती सवय नाही. म्हणजे सस्टेनेबिलिटी ही एक हॅबिट आहे, कॉन्शियस हॅबिट आहे, कॉन्शियस चॉईस आहे, जी तुम्ही डेली बेसिसवर केली तर ती हॅबिटमध्ये ट्रान्सफॉर्म होते. सो तुम्ही चूज काय करताय त्यावर डिपेंड करतं. आता म्हणजे प्लास्टिक हा असा प्रोडक्ट आहे जो आपण अजिबात टाळू शकत नाही. आपण फोन यूज करतोय, आपण स्पेक्स यूज करतोय, आपल्या गाड्या, हवं नाही ते सगळ्या गोष्टींमध्ये प्लास्टिक आहे. आपण ते कम्प्लिटली अवॉइड नाही करू शकत, पण प्लास्टिकमध्ये बरेच मटेरियल्स येतात, क्वालिटी येते. ज्या भाजीवाल्यांकडे ज्या बॅग्स असतात पातळ, तर त्या रिसायकल होत नाही आणि त्या जास्ती हार्मफुल आहेत. किंवा प्लास्टिक बॉटल्स पण रिसायकल होतात पण त्याची क्वालिटी थोडी खराब होऊन जाते. पण ज्या बॅग्स आहेत त्या अजिबात नाही चांगल्या राहत. सो हार्ड प्लास्टिक रिसायकल करता येतं, तर तुम्ही अवॉइड जिथे करता येईल तिथे ट्राय करा. आता चहा प्यायला पण जातात, तर तिथे तुम्ही चहाचे कप घेतात, पेपर कप्स म्हणतात, पण तुम्ही साधा कागद घ्या, त्याच्यावर पाणी टाका, तो लगेच कागद खराब होईल.
मग चहाचा कप खराब का नाही होत? तो जर तुम्ही चेक केला तर आतल्या साईडने त्याला एक प्लास्टिकची लेअर असते, तो 100% डिकम्पोज होतच नाही. म्हणजे हा मी स्वतः एक्सपेरिमेंट केलेला आहे. मातीमध्ये तो पेपर कप आहे चहाचा, तो टाकायचा, वर्षभरानंतर तो चेक करायचा, जो पेपरचा भाग आहे तो डिकम्पोज होतो आणि प्लास्टिकची थिन लेअर आहे ती तुम्हाला तशीच सापडेल मातीमध्ये. सो 100% नाही येते. तुम्ही बाहेर जाताना ज्याला चहाची सवय आहे त्यांनी म्हणजे कोलॅप्सिबल कप्स मिळतात जे स्टीलचे असतात आणि ते प्रेस केले की तुम्ही ते फोल्ड होऊन जातात आणि यूज करताना तुम्ही ओपन करू शकतात. ते कॅरी करू शकतात. आता प्रत्येक जण घराबाहेर निघताना ऍटलिस्ट 2 व्हीलर वरती तरी बाहेर निघतो किंवा 4 व्हीलर तर प्रत्येकाकडे आहेच असं म्हणलं तरी चालेल. तर तुम्ही तुमच्या 4 व्हीलर मध्ये स्टीलचे स्ट्रॉ ठेवू शकतात, कोलॅप्सिबल कप्स ठेवू शकतात, स्पून्स ठेवू शकतात. म्हणजे ते मागे एवढी मोठी डिक्की आहे, पुढे पण बरेच तुमच्याकडे स्पेस आहे, तुम्ही ते ठेवून कॅरी करू शकतात. नॉर्मल टॅप वॉश केलं आणि घरी येऊन धुतलं तर तुम्ही ते यूज करू शकतात. आता मला चहाची सवय नाहीये, पण जर नारळ पाणी वगैरे दिसलं तर मी ते घेईन, तर तिथे मी स्टीलचे स्ट्रॉ कॅरी करते. म्हणजे तेवढ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, तुम्ही कॅरी केल्या तरी तुम्हाला खूप हेल्पफुल आहे. म्हणजे तुम्ही अवॉइड करा, रिजेक्ट करा, असं नाही पूर्णपणे बंद करा, कारण की हे एका दिवसात होणारी गोष्ट नाहीये. ही एक स्मॉल प्रोग्रेस आहे, जे मी पण ट्राय करतेय. 100% नाही, परफेक्शन कडे नाही, पण प्रोग्रेस कडे तुम्ही नक्की जाऊ शकता. नक्कीच. आणि असं पण आहे की आता तुम्ही सांगितलं की प्लास्टिकचा यूज म्हणजे प्लास्टिकच्या पिशव्या, म्हणजे आधी कापडी पिशव्या वापरायच्या, आता प्लास्टिकच्या पिशव्याने त्यांना रिप्लेस केलंय, बरोबर? हो, तर मग ती हॅबिटच अशी झाली आहे की आपण ना विसरून जातो हो, की कापडी पिशवी घेऊन जायचं किंवा मग Correct. स्ट्रॉ घेऊन जायचं, आता तुम्ही सांगितलं, किंवा बरोबर. स्पून सोबत ठेवायचं. पण मग आता ना एक्सक्युजेस झाले की हो. क्लोथ बॅग्स आपण सोबत ठेवत नाही, काय गरज आहे, प्लास्टिकची पिशवी मिळून जाईल. तर मग त्यावर तुमचं काय, म्हणजे तो एक्सक्यूज द्यायला पाहिजे की मग नाही द्यायला पाहिजे. म्हणजे आता तुम्ही घरात फोन कुठेही असला तरी बाहेर निघताना फोन घेऊन जातात, ही तुमची हॅबिट झाली. तुम्ही असं नाही म्हणत की मी फोन विसरून गेलो. खूप क्वचित 100 अजून एक असू शकतो की तो फोन विसरू शकतो, पण फोन विसरत नाही माणूस. बाहेर निघताना चावी विसरत नाही, चप्पल घालायचं विसरत नाही. मग ह्या 3 गोष्टी जर जवळच आहे तर तिथेच तुम्ही एक की होल्डरच्या शेजारी क्लॉथ बॅग्स पण लावू शकतात ना, किंवा चप्पल स्टँडचे ते वरती एक असा गप्पा असतो तिथे सॉक्स ठेवतात. तर एका ड्रॉवर मध्ये सॉक्स ठेवू शकतात, एका ड्रॉवर मध्ये बॅग ठेवू शकतात. सो ते डेली तुम्ही हॅबिट लावून घेऊ शकतात. स्टार्टिंगला त्रास होऊ शकतो, पण नंतर तुम्हाला ते जर दिसलंय तर तुम्ही ते नक्कीच घेऊन जाऊ शकता. आता मी जरी असेल तर मी 2 व्हीलर वरती ऑफिसला जाते, तर 2 व्हीलर मध्ये डिक्कीत मी काहीतरी टाकू शकते डिरेक्टली. मी अवॉइड करते, माझ्याकडे एवढी डिक्की आहे तर मी टाकू शकते ना. आणि घरी गेल्यानंतर तो माझा प्रश्न, मी वरती कसा घेऊन जायचं ते. घरच्यांना पिशवी फेकायला लागेल वरतून, नाहीतर मी अशीच हातात घेऊन जायचे. सो बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडतो जेव्हा मी काही घ्यायला जाते की बॅग म्हणते नाही डिक्की आहे, नाहीतर डिक्कीत एक बॅग ठेवून घ्यायची, कापडी बॅग. सतत काही प्रॉब्लेमच येत नाही, कारण की होतं असं बरेचदा की काहीतरी आई पण म्हणते येताना स्वस्त दिसलं तर काहीतरी घेऊन ये, तर मग ते सोपं होऊन जातं घ्यायला. तर तुम्ही डिक्कीत ठेवा. तुमच्या जिथे जिथे तुम्ही निघताना तुमचं लक्ष जातं त्या ठिकाणी जर तुम्ही त्या बॅग्स ठेवल्या तर नक्कीच. आणि आता तर मॉलमध्ये पण बऱ्याच ठिकाणी कापडी बॅग देता येते, फक्त एक्स्ट्रा चार्ज लावताय, तर तिथे पण आम्ही ट्राय करतो की आपण आपली बॅग घेऊन जाऊ. ते पण जर छान असेल आणि पुढे आपण ती यूज करू शकतो शॉपिंगला, तर ती कापडी बॅग घ्यायला पण हरकत नाहीये. आणि त्या पण मी मोस्टली अशा बघितल्या, जे एनजीओ वगैरे असतात ते लोक ते बॅग्स तिथे प्रोव्हाइड करतात. सो त्यांना पण बेनिफिट आहे, आपल्याला पण, एन्व्हायरमेंटला पण. बरोबर. पण मग आता एन्व्हायरमेंट वरून अजून एक अशी गोष्ट आहे ना की ड्राय वेस्ट आणि आपला वेट वेस्ट असतो, तर मग त्याचं सॅग्रिगेशन करणं पण खूप डिफिकल्ट होऊन जातं. मग त्याबद्दल तुमचं काय मत आहे? त्याचं सेग्रिगेशन ऍक्च्युली अजिबात डिफिकल्ट नाहीये. ओके. पण मी असं म्हणेल की लोकांना ड्राय वेस्ट आणि वेट वेस्ट हे काय आहे ही कन्सेप्टच क्लिअर नाही अजून. वेट वेस्ट म्हणजे त्यांना वाटतं ओला कचरा आणि ड्राय वेस्ट म्हणजे सुका कचरा. तर असं पण होतं की वेट वेस्ट मध्ये ते हे टाकतील, दुधाची पिशवी टाकतील का तर ती ओली आहे, आणि ड्राय वेस्ट मध्ये सुका कचरा म्हणजे पानं फुलं जे गळलेले असतात ते पण टाकू शकतात का तर ते वाळलेले आहेत. तर ती जी कन्सेप्ट आहे, अवेअरनेस जास्त इम्पॉर्टंट आहे की ड्राय वेट आणि वेस्ट वेस्ट मध्ये काय फरक आहे. तर एकदम सिंपल भाषेत सांगायचं म्हणलं तर वेट वेस्ट म्हणजे जे काही तुमच्या किचन मध्ये कचरा असतो, जो खतात मातीत 100% कंपोस्ट होऊ शकतो. मग तुमचं उरलेलं अन्न जरी असेल
भाज्या असतील, त्यानंतर फळांचे सालं असतील, ज्या काही गोष्टी असतील किचन मधल्या, विदाउट प्लास्टिक, जर तुम्ही आणलेलं म्हणजे पार्सल फूड जरी आणलं असेल ते पण तुम्ही मातीत टाकलं ते पण तुम्ही कंपोस्ट होऊ शकता 100%. सो ते झालं वेट वेस्ट मध्ये. इव्हन तुमचे नख आणि तुमचे केस पण तुम्ही हे जरी कुंडीमध्ये टाकलं तर केस म्हणजे नायट्रोजनचा सोर्स आहे. सो त्याच्याने प्लांट ग्रोथ अजून चांगली होते. सो तुम्हाला डस्टबिन मध्ये नाही टाकायचं, बेस्ट आहे तुम्ही कुंड्यांमध्ये टाका. ते थोडं खड्डा करा, त्याच्यात ते टाकून द्या, ते 100% बेनिफिशियल आहे एन्व्हायरमेंटसाठी. तर हे सगळं येतं वेट वेस्ट मध्ये. आणि ड्राय वेस्ट मध्ये येतं तुमचं प्लास्टिक, तुमचे पेपर, तुमचे मेटल. ऍक्च्युली हे अजून सेग्रिगेट होतं, म्हणजे ग्लास वेस्ट मध्ये, त्यानंतर मेटल वेस्ट, मेडिकल वेस्ट मध्ये. पण ह्याच दोन कन्सेप्ट क्लिअर नाही, ऍटलिस्ट तुम्ही ह्याच्यात तरी करू शकता. मग कपडे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या ज्या येतात, जे कंपोस्ट होऊ शकत नाही, ते सगळं ड्राय वेस्ट मध्ये येतं. ओके. हम्म. आणि तुम्ही मग वेट वेस्ट सांगितलं, तर मग फूड वेस्ट पण मग तुमचं आता म्हणजे ते वेट वेस्ट मध्ये हो, येतं, right. जे कंपोस्ट होऊ शकतं असं. Correct. तर मग म्हणजे मग सगळ्यात आता सध्या ना अवघड मुद्दा असा आहे की फूड वेस्ट ना होत म्हणजे कसं करायचं. हम्म. किंवा मग तुम्ही आता समजा लग्नात गेले किंवा हम्म. फेस्टिवल्सला गेले तर खूप फूडचं नुकसान होतं असं आपल्याला दिसतं की खूप हो. अन्न वाया जातं भाऊ. बरोबर. मग त्याचं सस्टेनेबिलिटी एवढं अवघड का असतं? फूड वेस्ट हे ना खूप मोठी टर्म आहे ऍक्च्युली. म्हणजे लोक त्याबद्दल तेवढे कॉन्शियस नाहीये. आणि होतं असं आहे की आपल्याला व्हरायटी हवी. इव्हन मला, म्हणजे मी दररोज तेच तेच जेवण किंवा त्याच टाईपचं नाही खाऊ शकत. मला खूप व्हरायटी. मग असं नाही की इंडियनच, मग इंडियामध्ये वेगळ्या स्टेट्सचं पण त्यात मग इंडियाच्या बाहेर म्हणलं की इटालियन पण, अमेरिकन पण, असं सगळं आवडतं. सो तुम्ही व्हरायटी घ्या, पण तुम्हाला तेवढं जाणीव असेल की तुमची कॅपॅसिटी किती आहे. तुम्हाला जेवढं हवे तेवढे घ्या. अजून वाटतंय खायची इच्छा होती, अजून तुम्ही ऑर्डर करू शकता बाहेर गेल्यावर मोस्टली. आणि लग्नाचं जर म्हटलं तर लग्नात गेल्यावरती आधी कसं होतं, पंगतची सिस्टीम होती, तर ते लोक स्वतः वाढायचे आणि ठराविक डिशेस होते. आता व्हरायटी ऑफ डिशेस देतात ते, आणि पंगत नसते, ते आपल्याला जाऊन घ्यावं लागतं. मग लोक वेगळ्या वेगळ्या गोष्टी ट्राय करण्याच्या नादात सगळं घेतात आणि वेस्ट करतात. त्यामुळे फूड वेस्ट जास्ती वाढलाय. तर तिथे आपण जितकं हवंय तितकंच घ्या. हॉटेलमध्ये असू द्या किंवा लग्नात गेलेले असू द्या. आणि जर हॉटेलमध्ये गेला असेल आणि होऊ शकतं, माझ्याकडून पण होतं, कधी जास्ती होऊन जातं, कळत नाही, 4 लोकांचा अंदाज येत नाही, तर जास्ती झालं तर पार्सल घ्या. तुम्ही गरम करून खा दुसऱ्या दिवशी, नाहीतर जाता जाता घरी बरेच गरीब लोक दिसतात ज्यांना गरज आहे, त्यांना देऊ शकता तुम्ही. सो ऑप्शन आहेत, थोडा विचार करा, डेफिनेटली तुम्ही हा प्रॉब्लेम पण सॉल्व्ह करू शकता. आणि फूड वेस्ट म्हणजे फक्त तुम्ही अन्न नाही वाया घालत आहे, तर ते अन्न बनवताना जे वॉटर आहे, शेतकऱ्याची मेहनत आहे, जी एनर्जी आहे, तुमच्यापर्यंत येण्यासाठी जे काही ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे, ते सगळं तिथे तुम्ही, म्हणजे ते जर आपण कॅल्क्युलेट केलं तर ह्यूज लेवलचा लॉस येतो गव्हर्नमेंटचा आणि आपला पण, कारण की गव्हर्नमेंटला टॅक्स आपणच भरतोय. सो खूप डीप येते, पण तुम्ही स्मॉल स्मॉल गोष्टींनी खूप त्याचा ह्यूज इम्पॅक्ट होऊ शकतो. बरोबर. आणि म्हणजे आपल्याला जेवढं लागतं तेवढंच आपण जर खाल्लं किंवा मग तेवढंच आपण घेतलं तर ते त्याच्याने म्हणजे तेवढा तो वेस्ट पण होणार नाही. पण हो. दुसरी गोष्ट अशी पण आहे की आपण जरा 1000 गेस्ट येणार असू, म्हणजे मग आपण 1500चं तेवढं जेवण हे करायला लागतो. ते 500 लोकांचं नंतर मग काय करायचं, तो पण एक प्रश्न असतो. तर मग तुम्ही सांगितल्याप्रमाणे जर ते तुम्ही गरिबांना वाटलं किंवा मग हे झालं. आता बरेच एनजीओ वगैरे पण आहेत. आता नाशिक मध्ये तरी अजून नाही आले, पण जे मेट्रो सिटीज मध्ये, बँगलोर मध्ये आहे, पुण्यामध्ये वगैरे आहे, तर तिथे तुम्ही जर त्यांना कॉल केला तर ते घेऊन जातात तुमचं. इव्हन लग्नामधून पण ते घेऊन जातात ते फूड, आणि ते डोनेट करतात स्वतः. तर आता आमच्याकडे जेव्हा काही कार्यक्रम झालेत आणि तेव्हा असं उरलेलं आहे आमच्याकडे पण, तर बरेच एरिया आहेत जिथे आपल्याला माहिती की इथे हे लोक असतातच. त्यांना आम्ही समोरून जाऊन 4-5 वेळा आमच्याकडून असं झालेलं आहे की आम्ही देऊन टाकलेलं आहे, कारण की ते जास्ती ठेवलं तर ते खराब पण होतं आणि आपल्याला माहिती ते आपण खाणार नाही. सो आम्ही डायरेक्ट घेऊन दिलेलं आहे. आणि ते खरंच आणि त्यांना दिल्यानंतर जे सॅटिस्फॅक्शन असतं ना स्वतःला पण, ते खूप वेगळं असतं. आणि इंडियाचं आहे ना, म्हणजे इंडियाच नाही, ऑल ओव्हर वर्ल्ड पण एका साइडला ओबिसिटीमुळे प्रॉब्लेम्स होते आणि एका साइडला मालन्यूट्रिशनमुळे प्रॉब्लेम होतात. सो फूड वेस्ट हा खूप मोठी कन्सेप्ट आहे. तेच.
आणि फूड वेस्ट सारखंच इलेक्ट्रॉनिक वेस्ट पण आहे, हो, जे ना खूप डेंजरस आहे आता असं म्हटलं जातं. करेक्ट. तर मग त्या संकल्पनेविषयी म्हणजे तुम्ही काय सांगाल? इलेक्ट्रॉनिक म्हणजे ऍक्च्युली इलेक्ट्रॉनिक वेस्ट, जे काही गोष्टी तुम्ही फोन, तुमचा टीव्ही, चार्जर, फ्रीज, एसी, कूलर, ज्या कुठल्या गोष्टीला इलेक्ट्रिसिटी लागते ते सगळ्या इलेक्ट्रॉनिक वेस्ट मध्ये. इव्हन आता जे काही कॉस्मेटिक्स मध्ये जे टूल्स वापरले जातात सलून्स मध्ये, ते पण सगळे इलेक्ट्रॉनिक रिलेटेड आहे. सो हा वेस्ट दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. पण ह्याला कंट्रोल करणं पण खूप गरजेचं आहे. डिस्पोज करणं मी म्हणेन जास्ती गरजेचं आहे. आता मी काही महिने एक टेकिको म्हणून कंपनी नाशिकमध्येच, ते ई वेस्ट रिसायकल करतात. तर त्यांच्यासोबत जेव्हा मी काम केलं तेव्हा मला समजलं की इलेक्ट्रॉनिक वेस्टमध्ये मोस्टली मेटल्सचा यूज केला जातो. ते असे नॉर्मली तुम्हाला हार्मफुल नाहीये, पण जेव्हा तुम्ही ते सॉइलमध्ये जाता, ते मेटल्स जेव्हा एअर, वॉटर किंवा सॉइलची कॉन्टॅक्टमध्ये येतात तेव्हा ते हार्मफुल केमिकल्स रिलीज करतात. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही कचऱ्यात टाकला तुमचा फोन, तर तो जातो डम्पिंग ग्राउंडला, तिथे असतो सॉइल. सॉइलशी जेव्हा कॉन्टॅक्ट येतो इलेक्ट्रॉनिक्सचा, तर तेव्हा ते केमिकल जातं सॉइलमध्ये, आणि ते सॉइल थ्रू वॉटर पण असतं कॉन्टॅक्टमध्ये, पाण्यात पण जातं, आणि त्याच सॉइलमध्ये त्याच वॉटरमध्ये आपलं म्हणजे ते आहे अनलिमिटेड. सो जिथे कुठे फार्मर शेती असेल, काही असेल, तर तिथे ते फूड ग्रो होणार आहे, झाडं ग्रो होणार आहे. सो ते केमिकल्स तुमच्या फूडमध्ये येणार आहे इनडिरेक्टली. हवेत गेले ते केमिकल, तर तुम्ही श्वास घेताय, तर त्यात पण ते इनहेल केलं जाणार आहे ते केमिकल्स. काही काही डम्पिंग ग्राउंड मध्ये इलेक्ट्रॉनिक गोष्टीमुळे रिॲक्शन होते, तर डम्पिंग ग्राउंड डायरेक्ट जळले जातात त्या मेटल्समुळे, त्या केमिकल्समुळे. सो ते रिसायकल करणं गरजेचं आहे. आणि असं तुम्ही जे कंपनीज आहेत गुगलवरती तुम्ही नॉर्मली सर्च करू शकता ई वेस्ट रिसायकलिंग. आता मी एक सांगितलं टेक-इको, हे नाशिकमध्ये, बऱ्याच सिटीजमध्ये वेगवेगळ्या कंपनीज आहेत. तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट केला, ते स्वतःहून तुमच्याकडे येतात, वेस्ट घेऊन जातात. फक्त काहीतरी त्यांचा क्रायटेरिया असतो की इतकं किलो तरी हवं, कारण की जर ते घ्यायला येत आहेत तर. सो तुम्ही त्यांना डोनेट करू शकतात, ते त्याची विल्हेवाट चांगलं लावू शकतात तुमच्यापेक्षा. आणि हे रद्दीवाले जे लोक असतात किंवा ते ते तेवढं नाही करू शकत, कारण की त्यांना त्याची आयडिया नसते, आणि ते मॅनेज करणारे लोकांना त्याचा त्रास जास्त होऊ शकतो, त्यांना आयडिया नसल्यामुळे, त्याचं नॉलेज नसल्यामुळे. सो जे प्रॉपर व्यक्ती आहेत त्यांना दिलेलं जास्त बेटर राहील. ओके, म्हणजे मग ते गव्हर्नमेंटने काही ठरवून दिलेले नॉर्म्स असतील, त्यानुसार हो, मग ते विल्हेवाट हा, लावत असतील. त्यामुळे त्या मग कंपनीला त्यामुळे दिलेलं मग ते जास्त जास्त बेटर. ठरवलं असतं. ओके ओके, समजलं. आणि आता एक अशी गोष्ट आहे की सस्टेनेबिलिटी लिव्हिंग आपण म्हणतो. तर मग ती म्हणजे ते त्याचा आपलं म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आणण्यासाठी म्हणजे ते परफेक्शनच पाहिजे असं काही असतं की मग म्हणजे इन शॉर्ट, जर घरात तुम्हाला सस्टेनेबिलिटी चालू करायची तर मग तुम्ही कोणत्या सवयी आत्मसात केल्या गेल्या पाहिजे? सस्टेनेबिलिटी हे परफेक्शन अजिबात नाहीये मी म्हणेन. ओके. ते आहे प्रोग्रेस, आणि ती प्रोग्रेसचा बेस आहे हॅबिट. तर ते तुम्ही स्लोली, ग्रॅज्युअली करू शकतात, आणि खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. फॉर एक्झाम्पल, तुम्ही सकाळी उठले, तर तुम्हाला जेव्हा तुम्ही ब्रश करता, तर मी वूडचा ब्रश वापरते. त्याचे ब्रिस्टल्स आहेत प्लास्टिकचे, पण ऍज कम्पेअर टू ठीक आहे, कमी, म्हणजे परफेक्शन नाही बट प्रोग्रेस असं. परत ब्रश करताना नंतर बरेच लोक काय करतात, जितक्या वेळ ब्रश करतात तितक्या वेळ नळ चालू ठेवतात, ते पाणी वेस्ट होतं. तुम्ही ब्रश पेस्ट घ्या ना, ब्रश केल्यानंतर तुम्हाला ज्या धुवायचा येतो तेव्हा तुम्ही नळ चालू करा, तिथे तुम्ही पाणी वाचवताय, ते पण एक सस्टेनेबिलिटीचा पार्ट झाला. नंतर येतं आंघोळीच्या वेळेस. आंघोळीच्या वेळेस तुम्ही साबण वापरताय, तर ते केमिकल वाले नका वापरू. हा, काही आहेत, पण आता बरेच मार्केटमध्ये ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स आलेले आहेत, तुम्ही ते इझी टू यूज आहेत तुमच्यासाठी, ते वापरा. आणि आंघोळ करताना ट्राय करा की एक छोट्या बादलीत पण आंघोळ होऊ शकते. शॉवरचीच गरज आहे प्रत्येक वेळेस, गरजेचं नाहीये. आणि काही लोकांना अशी सवय असते की 2-3 बादल्याशिवाय त्यांना आंघोळ झाल्यासारखं वाटतच नाही. 3 बादल्यानंतर जास्ती स्वच्छ दिसतात की नाही ते मला आयडिया नाही, पण एका बादलीत पण आंघोळ होऊ शकते. पुढे जाऊन तुम्ही आता तर जेवण आहे, जे तुम्ही जातात तर जे डबे आहेत ते तुम्ही स्टीलचे डबे कॅरी करू शकतात. आता स्टीलच्या डब्यांमध्ये पण लॉक अँड सीलचे आहे, प्लास्टिक त्याचा सील आहे वरचा, पण जो मेन डब्बा आहे तो स्टीलचा आहे.
तर होतं असं की जेव्हा तुम्ही प्लास्टिकचा डब्बा किंवा कंटेनर यूज करता तर प्लास्टिक एकदम इझिली हीटशी रिॲक्ट करतं आणि केमिकल जनरेट करतं. तर तुम्ही स्टीलचा डब्बा वापरला तर जे बेस आहे तिथे तुमचं फूड असतं, तर त्यामुळे ते रिॲक्ट होत नाही तुमच्या फूडशी आणि तेवढं तुम्हाला खूप जास्ती ते हेल्पफुल आहे. जर केमिकल तुम्ही जाताय तुमचा, जर स्टीलचा नाही वापरलं तर प्लास्टिकच्या डब्यामुळे तुम्ही केमिकल इनटेक करत आहे इनडिरेक्टली. सो ती एक तुम्ही हॅबिट करू शकता. परत जाताना मी स्वतः स्टीलचे बॉटल कॅरी करते. प्रत्येक म्हणजे जिथेही फिरत असते मी माझी बॉटल कॅरी करते. तर ती एक तुम्ही हॅबिट लावून घेऊ शकतात. आणि पाणी लागतंच प्रत्येकाला. असं असतं बाहेर मिळून जाईल बिस्लरीची बॉटल, पण त्या बिस्लरीची बॉटल पण किती किती म्हणजे ते ट्रान्सपोर्ट मधून येतात, ऊन पाणी वारा भरपूर लागतं. ते रिॲक्शन झालेली असते. मी तर म्हणते पाणी आणि बॉटलची, म्हणजे मी स्वतः फूड टेकची बॅकग्राऊंड मधून आलेली आहे, त्यामुळे मी तुम्हाला त्या पर्स्पेक्टिव्हने पण सांगू शकते. त्यामुळे स्वतः बॉटल कॅरी करा, टिफिन कॅरी करा. आणि जसं मी बोलले चहाची सवय असेल तर थर्मस तुम्ही स्वतः चहा बनवून कॅरी करू शकता, नाही तर बाहेर घ्यायचं असेल तर कलेक्सेबल कप तुमच्याकडे ऑप्शन आहे. म्हणजे हे छोट्या मोठ्या 4-5 गोष्टी जरी तुम्ही डेली रुटीन मध्ये आणल्या तर तुम्ही खूप जास्ती कार्बन इमिशन कमी करू शकतात. बेसिकली सस्टेनेबिलिटी तुम्ही लाईफ जगू शकतात. म्हणजे एक पर्सनने जरी केलं तर त्याचं जर ह्यूज लेवलला आणि डेली बेसिसवर केलं तर खूप मोठा इम्पॅक्ट होऊ शकतो. बरोबर. आणि तुम्ही जसं साबणाचं सांगितलं तर मग आपण शॅम्पूला पण रिप्लेस करू शकतो. हो, म्हणजे हो, ती नक्कीच. शिकेकाई असते हो, जी नॅचरली correct. आपण आजी आजोबांच्या काळापासून आहे, हो, तर मग हो. ते वापरू शकतो. तेच मी पण आता म्हणजे 4-5 वर्ष झाले शिकेकाई रिठ्ठाच वापरतीये. आणि आता माझ्या आधी जो ट्रान्सफॉर्मेशन होता, म्हणजे मी आधी पण मी वापरत होती स्वतः केमिकलचे शॅम्पू, पण जेव्हा मला खूप जास्ती त्याचे साईड इफेक्ट जाणवायला लागले तेव्हा मी 100% म्हणजे रिठ्ठाचे शॅम्पू मिळतात पण त्याचा पण मला काही यूज झाला नाही. मग मी ओरिजिनल रिठ्ठाच वापरायला स्टार्ट केला आणि ते वापरायला स्टार्ट केलं तेव्हा केस थोडे स्टार्टिंगला तेवढे क्लीन होत नव्हते. सो पण मी ते डेली बेसिस वरती जेव्हा मी केलं ते 1-6 महिन्यानंतर माझ्या केसांवरती तो रिझल्ट दिसायला लागला. आणि आता अशी कंडिशन आली आहे, जर मी केमिकल वापरलं तर माझं हेअरफॉल होतं पण रिठ्ठा वापरल्यावर अजिबात होत नाही. असं म्हणजे ती स्लो प्रोसेस आहे. तुमची बॉडी पण थोडी ट्रान्सफॉर्म होत असते. हेअर सवय लागायला वेळ होते, पण एकदा रुटीन मध्ये आला तर प्रॉब्लेम नाही येत. बरोबर. आणि मग तसंच फेसच्या रिलेटेड पण आहे का? हो, म्हणजे हो. असं असतं काहींचं की ते फेस वॉश खूप वापरतात किंवा मग केमिकल खूप वापरतात, क्रीम्स, एक्सटर्नल क्रीम्स लावतात. करेक्ट. आणि मग काहीच असं असतं की फक्त पाण्याने धुता तरी पण मग ते होऊन जातं. मग त्याच्याबद्दल काय असतं? हो, आता कसं आहे की मार्केटमध्ये फेस वॉश खूप वेगळ्या वेगळ्या स्किन प्रमाणे ते सेल करतात, तर त्यांचा मार्केटिंग टाईप झाला. पण तुम्ही स्वतः जर तुम्ही बेसन जरी लावून सकाळी फेस वॉश केला तरी काहीच प्रॉब्लेम नाहीये. आणि तुम्हाला वाटतं तर लोक सनस्क्रीन पण वापरतात ऍक्च्युली. तर सनस्क्रीनच्या ऐवजी ॲलोवेरा जे मिळतं तुम्ही डायरेक्ट ॲलोवेरा वापरू शकतात. प्रत्येकाकडे ऍटलिस्ट एक झाड तरी असतं ॲलोवेराचं, किंवा ॲलोवेरा जेल वापरू शकतात. म्हणजे जर तुम्हाला वापरायचंच असेल तर ते नॅचरल सनस्क्रीन आहे तुमच्यासाठी. आणि आपली स्किन ही खूप मोठी इनहेलर आहे. नोज तर आहेच, पण ती पण खूप गोष्टी ऍब्झॉर्ब करत असते. सो त्याच्यामुळे तुमच्या बॉडीमध्ये कॅन्सरस आणि केमिकल्स गोष्टी खूप वाढू शकतात. म्हणजे मी असं म्हणतच नाहीये की तुम्ही एन्व्हायरमेंटचा विचार करा, ऍटलिस्ट तुम्ही स्वतःचा तर विचार करा, तुमच्या बॉडीचा विचार करा, त्याप्रमाणे तुम्ही प्रोडक्ट्स वापरा. आणि प्रत्येकाला एक दिवस सुट्टी असतेच, तर त्या दिवशी तुम्ही सेल्फ केअर रुटीन करा ना. फुल डे तुम्ही तुमच्या बॉडीची केअर करा. तेवढं एक दिवस जरी केला आणि डेली बेसिस वरती तुम्ही फक्त 2 मिनिटात बेसन लावून तुम्ही फेस वॉश केला तरी खूप इनफ आहे तुमच्यासाठी. बरोबर. आणि म्हणजे सस्टेनेबिलिटी जी लाईफस्टाईल आपण जगण्यासाठी ती एक डिसिप्लिन पण महत्वाचं आहे आणि अवेअरनेस पण महत्वाचं आहे, असं हो, मला वाटतं का? बरोबर. डिसिप्लिन नंतर येईल, अवेअरनेस आधी येईल. कारण की ह्युमन हा खूप सेल्फिश पर्सन आहे. जोपर्यंत त्याला एखाद्या गोष्टीचे इफेक्ट्स कळत नाही तोपर्यंत तो त्याच्यावरती ऍक्शन घेत नाही. म्हणजे आता मी काही दिवसांपूर्वीच एक न्यूज वाचली होती की मागच्या 4 वर्षात अल्कोहोल इंडस्ट्रीला खूप लॉस झाला. आणि त्याचं रिझन आहे की जेनझी लोकांनी अल्कोहोल कन्झम्पशन कमी केलं का, तर त्यांना त्याचा साईड इफेक्ट समजायला लागले आणि ते न्यूट्रिशनल प्रोडक्ट्स म्हणजे आता प्रोटीन पावडर वगैरे त्या साईडला जास्त शिफ्ट झाले. म्हणजे जेव्हा जेनझी आता
नवीन टार्गेट कस्टमर आहे असं आपण म्हणू शकतो. आणि ही पुढची जनरेशन आहे. सो त्यांना जर आपण सस्टेनेबिलिटी किंवा त्यांना जर हे केमिकल प्रोडक्ट्स वापरले की त्यांच्या बॉडीवर काय इफेक्ट होते ह्याचं जर अवेअरनेस केलं तर नक्कीच आपण खूप इझिली हा शिफ्ट करू शकतो आपल्या लाईफमध्ये. बरोबर आहे. आणि आता हे पण आहे की अवेअरनेस साठी बरेच व्हायरल रील्स म्हणजे ट्रेंडिंग असतात हो, सस्टेनेबिलिटीला घेऊन. correct. तर मग ह्या गोष्टी पण काही हॅबिट्स बदलू शकतात का? म्हणजे जेनझी हो बघून मग त्यांचे ते जे जुने हॅबिट्स आहे ते नवीन करू शकतात, हो असं काही हो होऊ हो. शकतं? आता रिसेंट रिपोर्ट हाच आहे की जर तुम्ही बघितलं तर हा जो जेनझी क्राऊड आहे, मी तर म्हणेन मिलिनियल पण, तर हे लोक जास्ती ऍक्टर्स पेक्षा इन्फ्लुएन्सर्स वरती जास्ती विश्वास ठेवतात. तर इन्फ्लुएन्सर हा टर्म मध्येच लिहिलंय की तुम्ही त्या पर्सनला बघून इन्फ्लुएन्स होता. तो व्यक्ती किंवा ती व्यक्ती जे काही वापरताय त्यांची जी लाईफस्टाईल आहे ते आपण फॉलो करतो, म्हणजे जेनझी किंवा मिलेनियल हे फॉलो करतात. सो त्यांनी जर ह्याच्यात थोडं कॉन्ट्रीब्युशन दिलं तर नक्कीच ते हेल्पफुल होईल. आणि मार्केटिंग पण, म्हणजे हा सगळं म्हणजे जे जे इन्फ्लुएन्सर्स करतात ते पण मार्केटिंगचाच पार्ट झाला. तर एकदम बेसिक उदाहरण आहे, तुम्ही जर कुठलीही ऍड बघितली FMCG ची मोस्टली, तर तेव्हा जे प्रोडक्ट्स कट करतात ते ट्रायंगल मध्ये कट करताना दाखवतात ऍड मध्ये तुम्हाला. तर जेव्हा त्या ट्रायंगल मध्ये कट करता तर जो छोटा पीस असतो तो साईडला पडतो आणि मोठा पीस तसाच राहतो. आणि जेव्हा वेस्ट पिकर्स हा कचरा जेव्हा बाहेर जातो तर पिक करताना मोठा कचरा उचलला जातो आणि छोटा तुकडा तसाच राहतो, त्यामुळे तो रिसायकल होत नाही, तो सॉइल मध्येच राहून जातो. म्हणजे हे जर तेव्हाच जर मार्केटिंग मध्ये दाखवताना जर त्यांनी ट्रायंगल कट न करता सरळ कट दाखवला असता आणि तो पीस त्याच्या सोबतच राहून द्यायचा तर सगळ्यांनी तेच फॉलो केलं असतं. सो तुम्ही जे दाखवताय ना ते पण खूप कॉन्शियसली जर दाखवलं गेलं तर ते खूप पुढचे जनरेशन तसे, म्हणजे आपण व्हिज्युअल्सवर जास्ती विश्वास ठेवतो, लक्ष ठेवतो. ह्युमनचं म्हणजे ते इनबिल्टच आहे ऍक्च्युली. त्यामुळे तुम्ही मार्केटिंग करताना पण छोटीतली छोटी गोष्ट, म्हणजे लहान मुलं पण आहे, आपण एखादा बोललो शब्द तर ते लवकर ग्रास्प करून घेतात. तसंच मार्केटिंग मध्ये पण तुम्ही दाखवताना कॉन्शियसली जर केले मार्केटिंग तर ते तुमच्या डेली लाईफ मध्ये तुम्ही ऑटोमॅटिकली ते करायला लागतात. म्हणजे तुम्हाला कोणी सांगितलं नव्हतं ट्रायंगलच कट करायचंय, पण तुम्ही ऍड मध्ये बघून ट्रायंगल कट करतात. हा बरोबर. असं आणि मग ते म्हणजे आपण जे त्यांनी दाखवलंय तेच आपण हा, करायला ते आपण लागतो, मग करतो. त्यानुसार मग ते करेक्ट. सगळं म्हणजे ती सायकलच बिघडून जाते असं हो, म्हटलं हो. तरी चालेल. बरोबर. आणि आता म्हणजे सस्टेनेबिलिटी जी आहे तर ती फ्युचर जनरेशन साठी अशी रिस्पॉन्सिबिलिटी असं वाटतं का तुम्हाला? फ्युचर जनरेशन साठी पण, म्हणजे त्यांनी स्वतः पण ती फॉलो केली पाहिजे आणि त्यांच्यासाठी आपण पण केली पाहिजे. कारण की आता जर बघितलं तर ह्या मागच्या वर्षी जवळपास मे मध्ये पाऊस स्टार्ट झाला होता तरी तो दिवाळीपर्यंत पाऊस चालूच होता. तर इतका महिना कधीच पाऊस राहत नाही. आणि थंडी पण आता चालू आहे, तर मध्येच जास्ती तर मध्येच कमी. म्हणजे हा सगळा जो इफेक्ट आहे हा ग्लोबल वॉर्मिंगचा इफेक्ट आहे. आणि हा एका दिवसात किंवा एका वर्षात घडलेला इफेक्ट नाहीये. हा खूप वर्षांपासून आपण जे रुटीन फॉलो करत गेलोय, जे चुकीच्या गोष्टी करत गेलेले, म्हणजे आजी आजोबा करत होते ते चांगलं आहे, पण त्याच्या पुढे जे आपण चुकीचा करत गेलोय तो पहिला होऊन त्याचा आता इफेक्ट दिसायला लागला. जर तो आता आपल्याला दिसतो तर पुढच्या जनरेशनला अजून जास्त त्याला दिसणार आहे तो. सो आपण हे आताच स्टार्ट केलं छोट्या छोट्या गोष्टींपासून, आणि आपलं बघून पुढच्या जनरेशन फॉलो करणार आहे. कितीही टेक्नॉलॉजी आलं, कितीही काही झालं तरी नॅचरल गोष्टी त्या नॅचरलच असणार आहे. त्यामुळे जे नेचर आहे, वॉटर आहे, एअर आहे, सॉइल आहे, हे बेसिक गोष्टी आहेत आपल्याला लागणार आहेत आपल्या लाईफमध्ये. तर ते कन्झर्व करणं, ते खूप रिसोर्सेसला नीट यूज करणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे लोक म्हणतात ऑक्सिजन मास्क वगैरे, पण कितीही तुम्ही तुम्ही कॅरी करायला रेडी आहात तर त्याच्यापेक्षा मग तुम्ही बॉटल कॅरी करा ना. ऑक्सिजन सिलेंडर हेवी होणार आहे तुम्हाला पुढे जाऊन, त्याच्यापेक्षा आता स्टीलची बॉटल कॅरी करा ना. तर ते म्हणजे छोट्या छोट्या सवयी आहेत, पण त्या खूप इम्पॅक्टफुल आहेत आता पण आणि पुढच्या जनरेशनसाठी पण. म्हणजे त्यांना तुम्ही, आता तुम्ही म्हणतात माझे पेरेंट्स पण आमच्या काळी तर तसंच आहे. अशी वेळ ना काही होती की आमच्या काळी आम्ही नॅचरल हवा घेतो, तुम्हाला पुढच्या जनरेशनला ऑक्सिजन सिलेंडर वापरायची वेळ येते, असं ना काही देऊ. त्यामुळे तुम्ही कॉन्शियस डिसिजन्स घ्या. छोट्या छोट्या 5 गोष्टी फक्त एका वेळेस एक डिसाईड करा, थोड्या थोड्या मग पुढे जाऊन ते इम्प्लिमेंट करा. डेफिनेटली तुम्ही सस्टेनेबल लिव्हिंग करू शकता.
म्हणजे आज नाही आपण, म्हणजे आज तर आपण परफेक्ट नाहीये, नाही. पण मग आपण आता अशा कोणत्या गोष्टी आहे किंवा आता कोणत्या सवयी आहे हम्म. की आतापासूनच जर आपण म्हणजे आत्मसात केल्या तर त्या हम्म. पुढे जाऊन मग बदल घडू शकतात, अशा कोणत्या सवयी आहेत? सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे हेच आहे की तुम्ही ना पाणीचा खूप जपवा. म्हणजे पाणी खूप कॉन्शियसली वापरा तुम्ही. ग्लासमध्ये पण लोक काय करतात, पाणी घेतात, फुल ग्लास भरतील, प्यायचा अर्धच असतं, अर्धा बेसिन मध्ये होतील, का बरं, झाडांना टाका ना. आणि बऱ्याच लोकांकडे प्युरिफायर्स असतात. तर मी हे नोटीस केलंय की जो मेन वॉटर आउटलेट असतो आणि जो इम्प्युअर वॉटर म्हणू शकतो आपण, त्याच्यात जास्ती पाणी कलेक्ट होतं ऍज कम्पेअर टू प्युअर वॉटर मध्ये. तर तुम्ही ते याच्यासाठी एक सेपरेट टँक करा, ते पाणी त्याच्यात कलेक्ट करा आणि ते तुम्ही फरची पुसायला, भांडे घासायला त्याला 100% यूज करू शकतात. ते इम्प्युअर तुमच्या बॉडीसाठी आहे, पण धुण्यासाठी, भांड्यांसाठी अजिबात नाहीये. तर नॅचरल रिसोर्सेसला जसं तुम्ही सेव्ह करता येईल तितकं सेव्ह करा आणि तुमच्या बॉडीला सेव्ह करता येईल तसं. फूड पण, म्हणजे लोक पॅक्ड फूड खातात, तर ते पण तुम्ही, म्हणजे मी तर म्हणेल गाड्यावरचा खा पण पॅक फूड खाऊ नका. ते जास्ती प्रोसेस असतं, त्याच्याने तुमच्याच बॉडीला हार्मफुल होणार आहे. त्याच्यापेक्षा तुम्ही नॅचरल प्रोडक्ट्स खा ना, किंवा गाड्यावरती मिळते ते. नाहीतर आपल्या इंडियन संस्कृतीमध्ये आहे की फराळाचं बनवतात, तो स्नॅक्सच आहे, तो इंडियन स्नॅक्स आहे, ते तुम्ही खाऊ शकतात. अशा बेसिक गोष्टी आहेत. आणि मी जे छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या सकाळी उठल्यापासून जे तुम्ही फॉलो करू शकतात तर झोपेपर्यंत, तर ह्या जरी तुम्ही डेली लाईफ मध्ये केल्या तरी खूप खूप छोट्या गोष्टी आहेत, आणि त्याच्याने खूप ह्यूज लेवलला इम्पॅक्ट होऊ शकतो. आणि आता ते इलेक्ट्रिक व्हेकल्स पण आले आहेत, तर ते पण वापरलं तर काहीच प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे त्याच्याने प्रदूषण पण हो, नाही होत. प्रदूषण नाही. तेच. तर मग म्हणजे सस्टेनेबिलिटी एक जर आपण सवय केली तर मग ती एक लाईफस्टाईल म्हणून खूप त्याचा उपयोग आहे आता पण आणि पुढे पण फ्युचर मध्ये पण खूप इम्पॅक्टफुल आहे. ते सस्टेनेबिलिटी ही चॉईस आहे तुमची की तुम्हाला कसं जगायचंय आणि तुमच्यासाठी कसं जगायचंय मेन म्हणजे. कारण की लोक पहिले स्वतःचा विचार करता, एन्व्हायरमेंटचा बघता येईल, नंतर तुमचा तरी विचार करून तसे चॉईस करा. बरोबर. पण म्हणजे आता असं आहे की जेवढा आपण स्वतःचा विचार करतो तेवढाच आपण एन्व्हायरमेंटचा पण विचार केला पाहिजे. हो, म्हणजे ते ऑटोमॅटिकली होतं. हो. जर तुम्ही, म्हणजे आता एकदम नॉर्मल गोष्ट आहे ना, जर तुम्ही प्लास्टिकची बॉटल न घेता स्वतःची बॉटल कॅरी केली तर तो केमिकल वाला पाणी पण तुम्ही पित नाही, तुमची बॉडी सेफ आहे. आणि प्लास्टिकची बॉटल कॅरी करत नाही, त्यामुळे प्लास्टिक परत ते एन्व्हायरमेंट मध्ये पण राहणार नाहीये. सो दोघांना ते बेनिफिट होणारच आहे. त्यामुळे तुमचा विचार केला तर तो इनडायरेक्टली एन्व्हायरमेंटचा पण विचार होऊन जाईल. बरोबर. म्हणजे इन शॉर्ट सस्टेनेबिलिटी ही लाईफस्टाईल आहे, एक्सपेन्सिव्ह नाहीये, पण मग ती इको फ्रेंडली आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि स्मॉल चॉईसेस आहेत. येस. आणि ते तुम्ही म्हणजे डिसिप्लिन म्हणून बघा किंवा मग एक अवेअरनेस त्याचा क्रिएट करा, मग त्यानुसार मग ती लाईफ जगायला लागा. म्हणजे ते त्याचा फायदा सगळ्यांनाच होईल. तर तेच. आणि आज म्हणजे सस्टेनेबिलिटी हा विषय मोस्टली बऱ्याच लोकांना माहित नसतो. आणि आपण आजच्या म्हणजे व्हिडिओ थ्रू, पॉडकास्ट थ्रू आपण तो मांडण्याचा प्रयत्न केलाय. आणि हा विषय खूप वास्ट आहे, म्हणजे जेवढं बोललं तेवढं कमीच आहे. सो म्हणजे तुम्ही आज तुमचा टाइम दिला याबद्दल धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मला बोलायल्याबद्दल. आणि टॉपिक माझ्याकडे 2-3 होते, पण मला हा स्पेसिफिकली चूज करायचा होता, हा मला खूप जवळचा असला, त्यामुळे मला तुम्ही बोलायल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू.